हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत सुंदर असे 50 मराठी सुविचार. पशूंना धनाची इच्छा नसते, पण तिची इच्छा माणसाला पशु बनवते. सत्य हेच अंतिम समाधान असते. कोणीही जन्मदात दुर्जन नसतो, पण त्याला दुर्जन बनवतो तो समाज. पापी मनुष्याला सत्य हे सापासारखे दंश करते. तुम्हाला कोणाचा मान करायचा नसेल तर करू नका, पण त्याचा अपमानही करू नका. दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो. दान देताना बघावे आपले दान योग्य व्यक्तीला देतो की नाही. तुमच्या अंगी शौर्य नाही तर सांगण्यास घाबरू नका. इतरांना तेवढे ते धीरिष्ठ नसते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अंधारातच आहे उद्याचा उषक काल. आशा व निराशा या दोन्ही सख्या बहिणी आहेत. प्रत्येकाने ठरवायचे की आपण कोणाशी मैत्री करावी. गर्वाने मित्र शत्रू बनतात. रोपाला खतपाणी देण्याने त्याचा वृक्ष बनतो, तसेच मुलावर संस्कार केले तर त्याचा विकास होतो. आई, वडील, गुरुजन व देश यांच्यावर निष्ठा ठेवलीच पाहिजे. एखाद्याचे तुम्ही भले करू शकत नसल्यास निदान त्याचे वाईटही चिंतू नका. निसर्गाच्या पुढे प्रगतशील माणूस खुजाच असतो. खोटी ऐट व खोटा मान सोडा. आयुष्यात काही कमी पडणार नाही. सुख हे पैशात नसून ते संतुष्टात असते. पैशाने सर्व काही घेता येते, पण प्रेम पैशाने घेता येत नाही. पैशाने माणूस पशु बनतो. अंगात घातलेला कपडा किती उंची आहे त्यापेक्षा किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचे आहे. कपडा मळला तरी तो धुता येतो, पण अब्रूवर पडलेला दाग आपल्याला मरणाबरोबर सुद्धा मिटवता येत नाही. आई, वडील ही परमेश्वराची देणगी आहे आणि ती फक्त एकदाच मिळते. प्रेमाची तुलना सोन्याशी होत नाही. प्रत्येकजण सर्व धर्म समभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल. रूप हे आज आहे उद्या नाही, पण गुण मात्र अविनाशी असतात. धनाच्या लालसाने माणसात पशुत्व येते. धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे. कष्टार्जित धनाला कधी मरण नाही. सुख समाधान हेच आयुष्याचे खरं धन. वडिलोपार्जित इस्टेटीपेक्षा स्वकष्टाची इस्टेट सर्वात श्रेष्ठ. बाप कमाईच्या 1000 रुपयापेक्षा आप कमाईचा रुपयाच जास्त किंमत असते. संपत्तीच्या लोभाने भुजंग होऊ नका. अडचणीच्या वेळी सख्खे सवंगडी नातेवाईक दूर होतात, पण शेवटी मिळालेली विद्याच कामी येते. पैसा कितीही प्रिय असला तरी तो मिळवताना माणुसकी घाण टाकू नका. पैशावर विश्वास देऊ नये, विश्वासावर पैसा द्यावा. मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म होय. देव हा दगडात नसून माणुसकीत आहे. जसे कठीण पाणी तोडता येत नाही, त्याचप्रमाणे रक्ताची नाते तोडून तोडता येत नाही. पैशाने मिळालेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्यांचे रेशीम प्रेमप्राश हे अधिक लवचिक असतात. विजेच्या लखलखाटापेक्षा समयीची शीतलता मनाला आल्हाददायक होते. प्रेम हे चंद्रासारखे शीतल आहे. मुलावर प्रेम करा, पण दुर्गुण पाठीमागे घालू नका. मन हे प्रेमाने जिंकायचे असते, पैशाने नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई हेच 2 शब्द आयुष्य तारण्यास समर्थ आहेत. आईचं प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हाताची बोटे ज्याप्रमाणे सारखी नसतात, त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेल्या प्रेमात कमी अधिकपणा असतो. समुद्रातील असंख्य रत्नांपैकी मोत्याचे रक्षण शिंपले करीत असतात, त्याचप्रमाणे जगातील कोट्यावधी माणसापासून आईचं प्रेम रक्षण करीत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.